एखाद्या मुलीला ठरवून पटवता येतं का? हा प्रश्न अनेकांना पडतो. प्रामाणिक उत्तर काय? तर हो. एखाद्याच्या भावना आणि विचारांवर प्रभाव टाकून तिला आपल्या बाजूला वळवणं शक्य आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हे नेहमी प्रेम नसतं. अनेक वेळा हा मनाचा खेळ असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, लोक एखाद्याला कसं प्रभावित करतात, काही मुली का सहज गुंततात आणि यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. प्रभावित होण्यामागची कारणं जाणून घेऊया. प्रत्येक मुलगी वेगळी असते, पण काही सामान्य कारणं दिसून येत असतात. जसे की भावनिक आधाराची कमतरता. जर घरात किंवा जवळच्या लोकांकडून समजून घेणं कमी मिळालं, तर बाहेरून मिळणारी काळजी खूप महत्त्वाची वाटते. स्वप्नाळू विचारसरणी, चित्रपट, वेब सिरीज आणि सोशल मीडियामुळे परफेक्ट प्रेम असं काहीतरी असतं असा समज होतो. आत्मविश्वास कमी असणे. जेव्हा कुणीतरी सतत कौतुक करतं, तेव्हा त्या व्यक्तीवर विश्वास बसू लागतो. लक्ष आणि मान्यतेची गरज. सतत मेसेज, कॉल हे हळूहळू सवय बनतं. आता हे सगळं करण्यासाठी वापरली जाणारी तंत्र पाहूयात. तर पहिलं आहे लव्ह बॉन्डिंग. सुरुवातीला खूप प्रेम, गिफ्ट, सतत लक्ष यामुळे समोरची व्यक्ती पटकन भावनिकरित्या गुंतते. इसोलेशन म्हणजे वेगळं करणं. हळूहळू कुटुंब आणि मित्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न होतो. गॅस लाइटिंग, तुमच्या विचारांवर शंका निर्माण केली जाते. तू चुकीची आहेस असं वाटायला लावलं जातं. कंट्रोल, तुमचे निर्णय, कपडे, मित्र सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही काळापूर्वी टी-सी-एस मध्ये काम करणाऱ्या एका मुलीचं प्रकरण चर्चेत आलं होतं. सुरुवातीला साधी मैत्री झाली, नंतर जवळीक वाढली आणि काही काळानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते: शिक्षित आणि स्वतंत्र असणं म्हणजे आपण सुरक्षित आहोत असं नाही. भावनिक पातळीवर कुणालाही प्रभावित केलं जाऊ शकतं. म्हणून अशा घटनांकडे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. कुणी खूप परफेक्ट वाटत असेल तर थोडा वेळ घ्या आणि विचार करा. आपल्या कुटुंबाशी आणि खऱ्या मित्रांशी संपर्क ठेवा. रेड फ्लॅग्स ओळखा, जसं की जास्त कंट्रोल, गिल्ट देणं, सिक्रेसी. भावनेत येऊन मोठे निर्णय घेऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःची किंमत ओळखा. आता सगळ्यात शेवटी म्हणजे पालकांसाठी छोटा संदेश. पालकांनी फक्त नियम लावण्यापेक्षा मुलांशी संवाद वाढवणं गरजेचं आहे. त्यांच्या भावना ऐका. छोट्या यशाचं कौतुक करा. विश्वासाचं नातं तयार करा. कारण जेव्हा घरात आधार मिळतो, तेव्हा बाहेरच्या खोट्या आधाराची गरज भासत नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्याला ठरवून पटवणं शक्य आहे, पण ते खरं प्रेम नसतं. तर खरं प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं, तर मॅनिप्युलेशन तुम्हाला कमकुवत बनवतं. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कोणत्याही नात्यात स्वतःची ओळख कधीच हरवू देऊ नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणीतरी योग्य निर्णय घेईल. धन्यवाद.